हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आज, म्हणजेच 1 जानेवारी 2025. तर 24ला बाय बाय आणि 25 सुरू झालेला आहे. तर सकाळी सकाळी 7चं शूटिंग आहे हे. आज जरा लवकरच उठले होते कारण की नवीन वर्ष जरा म्हटलं लवकर उठावं, आज पहिला दिवस आहे म्हणून. तर 7 वाजताच उठले होते आणि सगळ्यात सकाळी सकाळी मोबाईल घेतला होता आज व्हिडिओ करण्यासाठी. तर सर्वांना 2025 हे साल सुखाचं समाधानाचं जावं. स्वामींचरणी हीच प्रार्थना आहे की सर्वांना सुखात ठेवा स्वामी आणि सर्वांच्या सोबत राहा. तर चला पुढे कंटिन्यू करते व्हिडिओ. हे इकडे आम्ही चाललेलो आहे, 2 तारखेचा व्हिडिओ आहे हा. तर इकडे चाललो आहे आम्ही फुरसुंगीच्या गोडाऊनमध्ये साडी आणण्यासाठी संक्रांतीला मला. तर आमच्या इथून 10 ते 15 मिनटं लागतात इथं जायला, ह्या गोडाऊनात जायला बाहेर. बाहेर जायचं म्हणजे की खुश असतो. चला व्हिडिओ कंटिन्यू करते पुढे गेल्यावर. पप्पा ते माझे ती गाडीत काय होतं रे? पप्पा नमी टाक काय टाक 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 लोक तू आपली गाडी फुगवून हवी. आपण ना काट जाऊ. आज जायचं का? ले काट जाऊ. बर हा पप्पा कधी जायचं? माझ्याकडे आहे. माझ्याकडे आहे लय ताकद. तुझ्याकडे आहे का? कुणाकडे ताकद आहे? हा करते. आता आहे यारच हारला. हा दादू जिंकला. माझ्याकडे नाही ताकद. तुझ्याकडे ताकद आहे? हो का? तर आम्ही आलो पण साडी घेऊन. आणि मेन म्हणजे असं झालं की साडी घेण्याच्या नादामध्ये मोबाईल बाहेर काढायचा पर्समधून लक्षातच नाही आणि व्हिडिओ करायचा पण लक्षात नाही. सगळं खरेदी वगैरे झाल्यावर नंतर मी ह्यांना म्हटलं अरे बापरे आपल्याला शूटिंग करायचं होतं, पण हे म्हणलं तो सांगितलं असतं तर मी केलं असतं, पण ते राहून गेलं, आमच्या दोघांच्या पण लक्षात नाही राहिलं. नंतर साडी घेतली ती मी दाखवेन तुम्हाला नंतर. घरी गेल्यावर व्हिडिओ बनवते साडीचा. तिकडून यायला आम्हाला वाजले होते बरोबर 6:30 आणि आरवला लागली होती भूक. आरवचं असंच असतं, बाहेर गेलं की मला हे खायचं मला ते खायचं पण काय तो काय खात नाही. खायला आम्हालाच लागतं, पण त्याचं नुसतं असतं मला खायचं मला हे खायचं ते खायचं. आणि त्याला आता खरंच भूक लागलेली आहे खूप, कारण की तो येताना पण काही खाऊन नव्हता आला आणि हे त्याला आवडतं पण. आणि इथं आम्ही ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा येतो कारण इथलं हे फेमस आहे हांडेवाडी चौकातलं बाबा चायनीज म्हणून, आणि हे फेमस आहे तर आम्ही इथं सारखं येतो खायला. तर आरव इकडं खातोय टाईमपास. चाललं आहे आमचं, ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर येते आहे. हे 7 वाजता सुरू होतं संध्याकाळी, पण आम्ही 5:45ला इथं पोचलो होतो कारण हे गोडाऊनच्या रस्त्यालाच आहे. नंतर आता घरी येऊन रिटर्न माघारी येण्यापेक्षा हे म्हणले जाता जाताच खाऊन जाऊया, मग आम्ही इथेच थांबलो. आणि मला साडीचा व्हिडिओ करायचा होता पण करायला भेटला नाही, पण ठीक आहे इट्स ओके, जाऊ दे. आता घरी गेल्यावर मी तो स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. आरवला ही जी शेव भेटते टाईमपास अगोदर भेटतो ते खूप आवडते त्याला ती शेव, आणि हे मुद्दाम त्याचं घ्यायला बघत होते पण तो काही घेऊन देत नव्हता दोघांना पण. इकडे ऑर्डर आली आहे नूडल्स, आणि ह्यांनी अजून काहीतरी ऑर्डर केलं होतं तर आरवला पण दिलं खायला. मग आरव खात होता, ते त्याच्या आवडीचा पदार्थ आहे हा. सारखा म्हणत असतो तो चायनीज घेऊन ये चायनीज घेऊन ये. इकडं सूप खाऊन घेतलं होतं, पिऊन घेतलं होतं आम्ही मस्तपैकी. आणि आता इकडं ताव मारायचा आहे. नंतर या सगळ्यांनी खायला. खूप दिवसानंतर खाते कारण की मार्गशीर्ष सुरू होता त्यामुळं महिनाभर खाल्लं नव्हतं. आणि नॉनव्हेज मला आवडतं बऱ्यापैकी आणि ह्यांना तर खूपच आवडतं.
तर चला, जो पहिला व्हिडिओ दाखवला होता सकाळचा तो होता 1 तारखेचा सकाळचा व्हिडिओ आणि तो 2 दिवसानंतरचा आहे साड्याने गेलेला व्हिडिओ. आणि आज परत आजचा व्हिडिओ करते. 2-3 ब्लॉग मी एकत्र टाकते. तर तुम्ही म्हणता एका दिवशी एवढं सगळं कसं काय केलं तुम्ही. तर संक्रांतीची साडी दाखवणार आहे. ती पिको फॉल करायला दिली होती आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओ मी मगाच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे की साडी घ्यायला गेलं पण ब्लॉग करायचं लक्षात नाही. तर साडी पिको फॉलला लगेच टाकली, त्यामुळे व्हिडिओ परत मी केला नाही. रात्री आणली पिको फॉल करून, तर म्हटलं आता व्हिडिओ करावा, तुम्हाला दाखवावी कशी वाटते सांगा. त्याच्या अगोदर सांगते, बाकीचं दाखवते. आम्ही हडपसरला गेलो होतो परवा म्हटलं मी, तर तेव्हा तिथून आम्ही थोडीशी ज्वेलरी आणली आहे. कारण की काही ज्वेलरी नाही आहे माझ्याकडे, जे आहे ते फक्त वरचं खालचं मंगळसूत्र एवढंच, बाकी काहीच नाही आहे. जे होतं ते इकडं तिकडे ह्याला देऊन त्याला देऊन ते म्हणजे गेलं. तर काहीच नाही आहे मला घालायला साडीवर, म्हणून मग थोडंसं घेतलं आणि स्वस्त होती तर म्हणून घेतलं. पण संक्रांत दिवशी घालायला दुसरंच घ्यायचं आहे. तर साडीचा कलर आहे तसा म्हणून थोडंसं मॅच होते म्हणून ते घेतलं होतं आम्ही. तर बघा, हा एक सेट घेतलेला आहे, जवळ दाखवते. हा एक सेट घेतला आहे कारण साडीमध्ये असाच लाल हिरवा कलर आहे म्हणून हा एक सेट घेतला आहे. आणि ह्याच्यावर कानातले पण ठेवलेले, ह्याच्यावर हे 2 कानातले पण भेटलेले आहेत. तर हा 100 रुपयाचा सेट आहे. आणि हा एक घेतला आहे गळ्यासोबत घालायचा. पण संक्रांत आलेली आहे मोत्याचा हार घालून, त्याच्यामुळे आता हे संक्रांतीला काही घालायचं नाहीये. आणि हे बघितलं नव्हतं अगोदर, नाही तर मग हे कॅन्सल केलं असतं. पण तरी पण ठीक आहे, बरं झालं भेटलं. कारण की मला गुरुवारच्या देवीला घालायला सुद्धा थोडेसुद्धा हे नव्हते, दागिने नव्हते घालायला. एकच होतं माझ्याकडे, तोच मी दर गुरुवारी घालत होते. थोडंसं जर वेगळं काय असेल तर आपण ते घालू शकतो. तर हा पण खूप छान आहे, साडीवर वगैरे घालला पण नुसता हा खाली एक लॉंग मंगळसूत्र घातलं तर हा पण खूप छान आहे म्हणून हा एक घेतलाय. त्याच्यानंतर हा एक घेतलाय, हा मोठा घेतलाय. हा पण नुसता सिंगल घातला तर हा पण छान आहे. हे पण 100 रुपयाला भेटलेलं आहे. हे पण 100 रुपयाला भेटलेलं आहे आणि हे 100 रुपयाला भेटलेलं आहे. स्वस्त होतं म्हणून घेतलं. हे एका वेळी सगळं घालायचं नाही हे मला, पण आधीमध्ये घालायला चेंज करून घालायला भारी वाटतं म्हणून घेतलं. आणि ह्याच्यावर कानातले पण आहेत, ह्याच्यावर कानातले सुद्धा खूप छान. तर बघा कानातल्याची क्वालिटी पण कशी आहे, चांगली क्वालिटी भेटली आहे कानातल्याची सुद्धा, भारी वाटतं एकदम हे. तर हे झाले गळ्यातले सेट, 2-3 आणलेत आणि ह्या बांगड्या आणल्यात साडीवर मॅचिंग घालण्यासाठी. मी हिरव्याच बांगड्या भरणार आहे आणि मागे पुढे घालण्यासाठी ह्या बांगड्या 50 रुपयाच्या फक्त 4 बांगड्या भेटलेल्या आहेत मला हडपसरमध्ये. हडपसरला होते म्हणून ह्याच बांगड्या आमच्या इथे येतात दारावर बांगडेवाला विकायला, तो 100 रुपयाला देतो, 100च्या खाली काही देत नाही. तर ह्या बांगड्या सुद्धा छान आहेत घालायला. तर चला, हे एवढंच शॉपिंग केलं आहे. बाकीचं जे अजून किरकोळ सामान बरंचंच खरेदी करायची संक्रांतीची ती नंतर करायची. तर आज चाललंय मध्ये मध्ये करायचं. इकडे दे 1 मिनटं सोड ना. हे स्टँड एक आणले हडपसरवरून 200 रुपयाचं, 350 रुपये म्हणते देत नव्हते पण आम्ही कमी करून आणले कारण पहिलं जे होतं ते माझं फ्रीमध्ये भेटलं होतं मोबाईलवर. आणि हे घ्यायला गेलो तर 350 रुपये सांगितले पण कमी करून आम्ही हे 200 रुपये आणले. आणि मिशोवरून मी त्या दिवशी मागितलं होतं, त्याचा पण व्हिडिओ मी काही केला नाही, तर ते एवढंच होतं उंचीला आणि ते 208 रुपयाला भेटलेलं. आणि हे 200लाच आणलं आहे मी हडपसरवरून. पण हे मोठं आहे, म्हणजे जसं माझं पहिलं होतं तसंच आहे हे. आता हे मी व्यवस्थित ठेवणार आहे, कोणाकडे देणार नाही, मग ते तुटणार नाही. कारण पहिलं फक्त हा एक पाय तुटला आहे म्हणून ते सगळं स्टँड वेस्ट गेलं माझं. तर चला घेते, आरो ठेवत बसत त्याच्यासोबत तरीसुद्धा. आता मेन शॉपिंग दाखवते साडीची. तर ही आहे, उभं राहून दाखवते आता. तर ही आहे साडी. हा कलर माझ्याकडे नव्हता खूप दिवस म्हणून मी हा कलर घेतलेला आहे आवर्जून. आणि माझा असं समज होता ह्याच्या अगोदर की मी सावळीचे दिसायला गोरी नाही आहे, त्यामुळे मग सावळ्या माणसांना हा कलर छान दिसत नाही म्हणून मी कधीच निळा, जांभळा, वांगी कलर, रेड कलर, डार्क कलर कोणतेच मी घेत नाही. कारण की मग मला असं होतं मी काळी आहे आणि ते साड्या पण तशाच, मग मी छान दिसणार नाही. पण ह्या वेळेस मी म्हटलं तर असाच कलर घ्यायचा, एक तर वांगी नाही तर मग हा दोन्हीतला एक कलर घ्यायचा होता. पण वांगी कलर काही भेटला नाही कारण ही साडी आवडली पण त्यात वांगी कलर नव्हता. 2-3 दुकानं फिरून आम्ही ही साडी चॉईस करून आणली. नंतर मला ही साडी आवडली आणि मी घालून पण बघितली तर छान दिसते. ब्लाऊज शिवाय टाकलाय, ब्लाऊज आल्यानंतर मग संक्रांतीला डायरेक्ट घालायचे किंवा बघा मग लुक. तर काठाला पूर्ण सरस्की वर्क याच्या बघा, जवळून दाखवते.
पूर्ण सरस्की वर्क काठाला आणि पदर सुद्धा पूर्ण भरलेला पदर आहे. पूर्ण भरलेला पदर आहे. दिसते का कॅमेऱ्यामध्ये? दिसते ना. हे बघा खडे कसे चमकतात. हे सगळं सरस्की वर्क आहे. इथून तिथून साईडला सरस्की वर्क आहे. अंगावर टाकल्यावर साडी अशी दिसते. पण नेसल्यावर छान दिसतो डार्क कलर. माणसाला एक समजूत असते की काळ्या माणसांना डार्क कलर छान दिसत नाहीत, पण कधी कधी खूपच डेंजर दिसतात, पण कधी कधी छान दिसतात. आणि हा कलर नव्हता म्हणून मी घेतलाय. तर नक्की सांगा की साडी कशी वाटते. आणि हे सगळं शॉपिंग मी माझ्या लाडक्या बहिणीचे जे पैसे आले होते त्यातून केलेले आहे. कारण की ह्याच्या अगोदरचे 7,500 रुपये सगळे ह्यांनाच दिले होते मी. कारण मला कशाला लागतात, मी कुठे घरातून बाहेर जात नाही आणि जर कुठे गेले तर हे असतातच माझ्यासोबत. त्यामुळे मग ते सगळीकडे मला पैसे पुरवत असतात. मग मी ह्यांच्याजवळ दिले होते सगळे पैसे. तर आत्ता पैसे आले, मग ते बोलले तुझे पैशाची साडी घे तुला पाहिजे तशी. मग म्हणजे फक्त 1500 मध्ये हे सगळं बसलेलं नाहीये, पण ह्यांनी थोडेफार पैसे टाकले कारण साडी चांगली दिसते. आणि एवढी घ्यायची नव्हती, एवढी ह्याच्यामधली म्हणजे एवढी चांगल्यातली. पण हे म्हणले नाही ठीक आहे घे, ठीक आहे घे. कारण की असं होतं, मला संक्रांतीला एक आणि वटपौर्णिमेला एक आणि दिवाळीला एक साडी मिळते म्हणजे मिळतेच नवीन. आईच म्हणतात की प्रत्येक सणाला नाही, पण संक्रांतीला आणि दिवाळीला तरी साडी घ्यायचीच म्हणतात. जुनी जरी असली किंवा एखादी साडी आधी घेतली जरी असली, ती वापरलेली नाहीये खूप दिवस आणि मग त्याची घडी मोडायची दिवाळीला वगैरे असं म्हणलं तरी त्या म्हणतात नको सणाला घ्या नवीन साडी. इतर वेळेस काही बोलत नाहीत त्या साडीसाठी, पण आम्ही जास्त साड्या घालत नाही. रोज ड्रेसच घालते, नाही तर मग गाऊन. पण आता गाऊन बंद केले, ड्रेस घालते. आणि आता मध्ये खूप साड्या घालत होते, पण परत ड्रेसवर आली कारण की साडी घातली काम रुकतच नाही. पण आईंचं असं असतं की साड्या घेतात मग साड्या घाला, तुम्ही घेताय ना मग घाला साड्या, नुसते घेऊन ठेवू नका. कारण एवढ्या चांगल्या साड्या घ्यायच्या ते तशाच कपाटात ढीग लावून ठेवायचा आणि ड्रेस घालायचे असं होतं. त्यामुळे मग आई पण काय बोलत नाहीत. पण ह्या 2-3 सणाला ते आवर्जून साडी घ्यायला सांगत ह्यांना, घे तिला साडी म्हणून. आणि त्या इथं असल्या तर त्या साडी घेतात. त्यामुळं मग ही साडी घ्यायचीच होती. ह्यांनाही म्हटलं तर नका घेऊ, कारण माझ्याकडे एक साडी होती तीच मी घालणार होती संक्रांतीला. कारण माझं अजून संक्रांतीचं नक्की नाही आहे. त्यामुळं कारण त्याचं कारण मी सांगू शकत नाही सोशल मीडियावरती काय कारण आहे. पण बघू, तरीसुद्धा हे म्हणले ठीक आहे जाऊ दे, तुला जायला भेटलं तर भेटलं मंदिरात, नाही भेटलं तर नाही भेटू दे, पण घेऊया साडी. तर मग त्याची तयारी केली आहे संक्रांतीची. बघू काय होते काय नाही. म्हणून मग घेतली साडी ही. तर मला तर खूप आवडली, ह्यांना पण खूप आवडली. माझ्यापेक्षा जास्त त्यांना आवडली म्हणून त्यांनी घेतली ती साडी. कारण मी ह्यांना म्हणते नका घेऊ, दुसरी घेऊ आपण. पण त्यांना आवडली होती, मग त्यांनी लगेच पेमेंट केलं आणि साडी पण घेतली. म्हटलं ठीक आहे घ्या. मग मी दुकानाच्या बाहेर आले, मग ह्यांनी घेतली ही साडी, त्यांना आवडली. तर कशी वाटते साडी मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लाऊज अजून सांगितले 2-3 दिवस त्यांना. आरू शांत बस ना. ब्लाऊज आईला सांगितले 2-3 दिवसांनी ब्लाऊज शिवून द्या. तर हे सामान आणलेलं आहे मी ब्लाऊजवरती डिझाईन करण्यासाठी. तर मी एकदम सिंपल ब्लाऊज शिवायला सांगितलं आहे आणि त्याच्यावरती मी घरीच वर्क करणार आहे. त्यासाठी मी धागे पण आणलेले आहेत. हे बघा धागे आणि हे फेविक ग्लू आणि हे मणी आणलेले आहेत. आणि आता फक्त ग्रीन कलरचे डायमंड आणायचे, ते भेटलेच नाही त्या दिवशी हडपसरला. आता इथूनच आणणार आहे आणि मग हे करणार आहे. पण हे मला खूप आत्ता महाग भेटले, कारण की मी व्हिडिओमध्ये बघते तर बऱ्याच ताई बोलतात की 25 रुपयाला एक माळ असते, पण आता हे मला 70 रुपयाला सगळं भेटलेले. पण म्हटलं जाऊ दे, एवढी साडी चांगली आहे, ब्लाऊज पण चांगला आहे, मग थोडंसं त्याच्यावरती डिझाईन केलं तर अजून ते छान दिसेल. त्यामुळं खूप नाही करणार मी काहीतरी झगामागा, पण थोडंसं नॉर्मल करणार आहे म्हणजे सोबर आणि छान दिसेल असं. कारण की साडीवरती सुद्धा सरस्की वर्क वगैरे आहे ना, त्यामुळे छान दिसेल. मग ब्लाऊज पण तसा केला तर एकदमच साधा ब्लाऊज शिवला तर मग छान दिसणार नाही. आणि साडी खरी ब्लाऊजमुळे शोभून दिसते, कारण ब्लाऊज जर आपण चांगला ॲट्रॅक्टिव्ह जर शिवला ना तर ती साडी म्हणजे भरपूर छान दिसते. आणि जर एखाद्या साडीचा जर ब्लाऊज बिघडला तर मग आपल्याला ती साडी पण घालू वाटत नाही, कारण सगळ्या खेळ साडी ब्लाऊजवरच असतो. पण मी ज्यांच्याकडे साड्या टाकते ब्लाऊज शिवायला टाकते ते छान शिवतात ब्लाऊज, त्यांना माझं माप सापडले चांगलं, मग ते छान ब्लाऊज शिवतात माझा. तर चला, एवढी शॉपिंग होती. तर कशी वाटली सांगा साडी आणि बाकीची पण ज्वेलरी. तर आता फक्त एक लॉंग मंगळसूत्र घालायचं आहे, कारण की ह्याच्यावरती जो हिरवाचा हार आहे तो घालणार आहे मी.
आणि त्याच्यावरती जर म्हणजे जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते जर घातलं तर ते अजिबात सूट होत नाही, किंवा नुसतं हे जरी घातलं तर ते पण सूट होत नाही आहे. मी घालून बघितले, म्हणून त्याच्यामुळे मग आता फक्त एक लॉंग मंगळसूत्र घ्यायचं. मी मिशोवर काल बघितले, पण मिशोवरती दाखवत आहे चांगलं, पण जेव्हा रिअलमध्ये येते ना आपल्याला तेव्हा ते त्याची क्वालिटी अजिबात चांगली नाही. त्यामुळे मग मी ते घेतलंच नाही. एक चांगलं घ्यायचं आहे. सॉरी कॅमेरा हलतोय. इकडे आमचा कॅमेरामन बसलेला आहे, त्यामुळे कॅमेरा हलतोय. कॅमेरामन बघायचं का कोण आहे? आमची छोकली आहे इथं. त्यामुळे तिला धक्का लागतोय आणि कॅमेरा हलतोय. जुन्या स्टँडला अजून मोबाईल लावलाय. तनिष्का, तिचं नाव तनिष्का आहे, पण तिला आम्ही लाडाने छोकली बोलतो घरी. तर ती बोलते, हळू सांगते, मग तनिष्का नाव सांग माझं म्हणून. तर चला, शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. खूप वेळ झाला, आता व्हिडिओ खूप मोठा होईल. तर सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर सर्वांना, आणि श्री स्वामी समर्थ. बाय.